हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपली लास्ट टाइमची गोष्ट लाजाळू वेणू ही तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि तुमच्या घरात सुद्धा असे लाजाळू वेणू आहेत हे तुम्ही सांगितलं आणि लाजाळूपणा आम्ही कसा कमी करू हे आमची गोष्ट ऐकून तुम्हाला आयडिया आली हेही तुम्ही कळवलं, त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे ओव्हर कॉन्फिडंट चिकू. आनंदवन जंगलाला इतर जंगलांसारखाच उन्हाचा चांगलाच चटका बसत होता. म्हणून तर संध्याकाळशिवाय कोणताही प्राणी घराबाहेर पडायचं नाव घेत नव्हता. पण एका रविवारी मात्र ऊन असून सुद्धा आनंदवनातील अनेक प्राणी जसे की टिंगू माकड, डोंगो रानडुक्कर, स्नोबॉल रानमांजर आणि बनीबुवा ससुल्या आणि आपला लाडका चिकू मुंगूस हे सगळे मात्र सकाळीच आनंदवनाच्या हिरवाई ट्रॅकवर जमले होते. कारण होते म्युझिक इन्स्ट्रुमेंट कॉम्पिटिशन म्हणजेच वाद्यवृंद स्पर्धा. आनंदवन शेजारील अरण्यनाथ जंगलातले असे अनेक छोटे मोठे प्राणी या स्पर्धेसाठी आले होते. प्रत्येक प्राण्याने आपल्या आवडीचे म्युझिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे वाद्य वाजवण्यासाठी निवडले होते. टिंगूने छोटे गिटार घेतले होते, तर डोंगोने सिंथेसायझर, स्नोबॉलने बासरी घेतली होती, बनीबुवाने तबला आणि चिकू मुंगसाने ड्रम्स घेतले होते. चिकू मुंगसाला तर ड्रम्स खूप आवडायचे. काहीही झालं तरी स्पर्धेत पहिला नंबर आपलाच येणार हे त्याने मनाने आधीच ठरवून टाकले होते. म्हणून तर स्पर्धा असली तरी तो अजिबात घाबरला नव्हता. उलट आपल्या बाकीच्या मित्रांना तो समजावून सांगत होता, अरे ही तर एक फक्त स्पर्धा आहे रे, त्यात एकच कोणीतरी जिंकते, कोणीतरी हरते, मग त्याचा एवढा विचार कशाला करायचा. तुम्ही मस्त स्पर्धा खेळा आणि मज्जा करा, कारण काहीही झालं तरी जिंकणार मीच आहे, असे चिकू मोठ्यांदा त्याच्या प्राणी मित्रांना सांगत सुटला होता. आणि स्पर्धा सुरू झाली. सगळ्यात पहिल्यांदा बनी बुवाचा नंबर आला. बनीने छान तबला वादन केले. मग टिंगूचा नंबर होता. टिंगू गळ्यात छोटे गिटार अडकून रेडीच होता. टिंगू नंतर चिकूचा नंबर होता. चिकूने स्टेजवर आल्यावर आपल्या ड्रम्सचा सेट व्यवस्थित लावून घेतला आणि आता काय आपल्याला सगळं भारीच जमतंय, आपण चुकूच शकत नाही या फाजील आत्मविश्वासात चिकूने ड्रम्स वाजवायला सुरुवात केली. पण समोर बसलेल्या प्रेक्षकांना आणि जज म्हणजे परीक्षक सुरेल दादा कोकिळ आणि मयूरराज मोर यांना ड्रम्सचा आवाज काही नीट येईना. त्यांनी चिकूला पुन्हा ड्रम्स वाजवायला सांगितले. चिकूला भारी ड्रम्स येत असून असे कसे पुन्हा वाजवायला लावतात या विचाराने त्याला थोडा राग आला. पण तो गप्प बसून पुन्हा इच्छा नसताना ड्रम्स वाजवू लागला. वाजवताना तो नेमका मध्ये अडखळला. तरी त्याने आपण अजिबात चुकलो नाहीये याच थाटात पुन्हा जोरदार तालाला सोडून स्वतःला हवे तसे ड्रम्स वाजवले आणि आपण कसे भारी असं सगळ्यांना दाखवत तो स्टेजवरून खाली आला. चिकू नंतर डोंगो आणि मग अरण्यनाथ जंगलातले काही प्राणी असे सगळ्यांचे वादन करून झाल्यावर स्पर्धेचा रिझल्ट म्हणजे निकाल लावण्यासाठी स्पर्धेच्या जजेसनी म्हणजेच परीक्षकांनी छोटासा ब्रेक घेतला होता. त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी चांगलं वाजवलं, पण नंबर एकाचाच येऊ शकतो ना असं स्वतःकडेच बोट दाखवत यावेळी जरी तुमचा नंबर आला नाही तरी वाईट वाटून घेऊ नका असं काय 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 वगैरे तो बडबड करत इतर मित्रांना सांगत बसला होता. अखेर स्पर्धेचा निकाल लागला. या स्पर्धेत सगळ्याच प्राण्यांनी इतकी छान वाद्य वाजवली की आम्ही फक्त एकच नंबर काढू शकलो नाही. म्हणून तर आम्ही या स्पर्धेचे 3 नंबर काढले आहेत असे सुरेल दादा आणि मयूरराज यांनी सांगितले. तिसरा नंबर अरण्यनाथ जंगलातील खंडेराव किंगफिशर, दुसरा नंबर ज्याने त्याच्या छोट्या गिटारने सगळ्यांनाच मजा आणली त्या आनंदवनातील टिंगू माकड आणि पहिला नंबर आला आहे. पहिला नंबर ऐकताच चिंगू मुंगू स्टेजच्या दिशेने चालायला लागला. कारण पहिला नंबर आपलाच येणार हेच त्याच्या डोक्यात असल्यामुळे तो जजेस काय सांगत आहेत याकडे काहीही लक्ष न देता सरळ स्टेज पशी जायला लागला. तेवढ्यात त्याने बनी बुवाचे नाव ऐकले आणि तो तिथेच गोंधळला. चिकूच्या मागून बनी बुवा चालत जाऊन स्टेजवर गेला. तुझ्या सुंदर तबला वादनामुळे आम्ही खूप आनंदी झालो आहोत. तू फारच छान सुरात तबला वाजवतोस, अभिनंदन तुझे असं म्हणत जजेसनी बनी बुवाच्या हातात पहिल्या नंबरची ट्रॉफी दिली आणि मग बाकीच्या सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या. पण आपण सोडून दुसरेच कोणीतरी पहिले आले हे काही चिकूला आवडले नाही.
तो बनीला कॉंग्रॅच्युलेशन्स न म्हणताच तडक निघून घरी गेला. आपणच पहिले येणार होतो, मग मध्येच हा बनी कसा आला? या विचाराने चिकू त्याला समोर दिसेल त्या वस्तू फेकत होता. त्याची ही फेकाफेकी पाहून चिकूचा बाबा खोलीत आला. त्याने चिकूला त्याच्या फेकाफेकीचे कारण विचारले. तेव्हा माझ्याऐवजी दुसरंच कोणीतरी वादन स्पर्धा जिंकले असं बाबाला चिडूनच सांगितले. त्यावर स्पर्धा कशी झाली हे बाबांनी विचारल्यावर स्पर्धेत कसं आणि काय काय झालं हे चिकूने बाबाला सगळं सांगितलं. चिकूचे बोलणं ऐकून आपलं बाळ अति आत्मविश्वास म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्समुळे असं बोलतंय हे बाबाच्या चांगलेच लक्षात आले. चिकू, तुझी एक गडबड झाली रे. तुला असं वाटत होतं की पहिला नंबर तुझाच यावा, आणि असं वाटण्यात चूक काहीच नाही. पण तू जो स्वतःच्या बाबतीत जरा अतिच विश्वास ठेवलास ना, त्याने जरा गडबड झाली बघ. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय बाबा, असं चिकूने विचारले. म्हणजे कसं असतं ना चिकू, आपण एखादी गोष्ट आपल्याला भारीच येते या विचारात आपण कधी चुकू पण शकतो, हरू पण शकतो, हेच आपल्या डोक्यात येत नाही. काही टेक्निकल कारणांमुळे तुझ्या ड्रम्सचा आवाज कमी येत होता, म्हणून तुला पुन्हा वाजवायला सांगितले. तर तुला असं कसं सांगू शकतात? या विचारात तू आपल्याला वाजवण्याची पुन्हा संधी म्हणजे चान्स मिळत आहे हा चांगला विचार बाजूलाच ठेवला आणि जजेसवरच रागवला. आणि तुझ्याऐवजी तुझा मित्र बनी बुवा पहिला आला तर तुला तेही आवडले नाही. अशामुळे तुझ्या मित्रांच्या टीम मध्ये आज तू एकटाच पडलास. अरे चिकू, कोणतीही गोष्ट शिकताना करताना आत्मविश्वास नक्कीच असावा, पण तो अति नसावा रे. आणि तू नेमके ते केलेस. तुला ड्रम्स भारी वाजवता येतात हे जरी खरं असलं तरी फक्त तुलाच चांगलं वादन जमते असा विचार करणे चूक नाही का? आपण स्वतःवर अति विश्वास ठेवण्यापेक्षा नेहमी चांगल्या गोष्टी शिकत राहण्यावर भर दिला तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. आज तू पहिला आला नाहीस, यापेक्षा आपण आज काय काय शिकलो असा विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की आजच्या स्पर्धेवरून असं जाणवतंय की आपण ड्रम्सची अजून प्रॅक्टिस करायला हवी. बरं झालं आपण आज या स्पर्धेत भाग घेतला, त्यामुळे आपण नक्की कुठे गडबड करतोय हे तरी लक्षात आलं. असा जर तू विचार केलास ना तर तू ड्रम्स अजून मस्तच वाजवायला लागशील आणि मग पुढच्या स्पर्धेत तुला छान ड्रम्स वाजवता येईल. आपण जे अति आत्मविश्वासात वागलो त्यामुळेच आज कुठेतरी आपण ही स्पर्धा हरलो एवढं मात्र चिकूला नक्की समजलं. आणि आता ओव्हर कॉन्फिडन्स न ठेवता आता मी फक्त प्रॅक्टिसकडे लक्ष देणार असे चिकूने बाबाला सांगितल्यावर चला म्हणजे आपल्या बोलण्याने चिकूला थोडा तरी फरक पडलाय हे पाहून बाबाने सुद्धा खुश होऊन चिकूला मिठी मारली. पालकांनो, हे लक्षात घ्या, आपण जर मुलांना नेहमी तुझं बरोबरच असतं असं सांगितलं तर त्यांच्या अति आत्मविश्वासाला खतपाणी मिळून त्यांना स्वतःच्या चुका कधी लक्षातच येणार नाहीत. मला सगळ्यातलं सगळं येतं असा विचार जर तुमचं मूल करत असेल तर तिची नवीन काही गोष्ट शिकण्याची इच्छा कमी होते हे लक्षात घ्यायला हवे. आपण भारीच आहोत, आपल्याला सगळं जमतं या विचारांमुळे मूल कधी हरले तर ते फार उदास होते, कारण अति आत्मविश्वासामुळे त्यांना स्वतःच्या चुका लक्षात येत नाहीत आणि मग त्यांना अपयश पचवणे कठीण होऊन बसतं. हे आपण समजून घ्यायला हवं. थँक्यू.